लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. आदिवासी शेतकऱ्यांचे भात खरेदी समस्यांबाबत निवेदन. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी सहकारी महामंडळ नाशिक यांना भात खरेदी समस्या संदर्भात निवेदन दिले. सादर: महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ राजूर यांच्या माध्यमातून भात खरेदी सुरू असली तरी यावर्षी अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सरासरी 50 ते 55% उत्पन्न घटले असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे समाजसेवक अनंत महादू घाणे, भरत घाणे, बाजीराव सगभोर, मारुती खाडे, देवीदास भागडे, दीपक भागडे, अजित कडाळे, समीर मुठे, मधुकर खाडे, अंकुश भवारी, एकनाथ खाडे, काशीनाथ घाणे, गणपत खाडे, लक्ष्मण घोडे, वाल्मिक खाडे, लक्ष्मण भागडे यांच्यासह वारंगुशी बारी येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे, प्रशासनाकडे निवेदन देत खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत. भात खरेदीसाठी हेक्टरी 30,000 ते 35,000 रुपये बोनस जाहीर करावा. बाळ हिरडा 300 ते 350 रुपये दराने खरेदी करावा. पुढील वर्षी 2025-26 भाताला हमीभाव देत 4,000 ते 4,500 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करावी. डोंगराळ आणि दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाचे भाताचे मुख्य पीक अत्यल्प उत्पन्न असल्यामुळे मुलांचे शिक्षण, घरखर्च तसेच आरोग्याचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने, प्रशासनाने तातडीनं आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी बावणे साहेब, सोनवणे, वीसपुते, घिगे साहेब उपस्थित होते. डांगे जनावरांच्या संवर्धनासाठी निवेदन. याशिवाय माननीय आयुक्त आणि माननीय अप्पर आयुक्त पवारसाहेब यांना डांगे गायींच्या संवर्धनाबाबतही निवेदन देण्यात आले. आदिवासी भागात डांगे जनावरांची संख्या झपाट्याने कमी होत असून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. यासाठी पुढील मागण्या करण्यात आलेल्या आहेत. डांगे जनावरे असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. चाऱ्याची उपलब्धता शासनाने करून द्यावी. पशुपालकांचे सर्वेक्षण करून दरमहा आर्थिक सहाय्य द्यावे. डांगी जनावरांमुळे शेतीची सुपीकता वाढते, जमिनीची धूप कमी होते, पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे या स्थानिक जातीचे संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचं शेतकऱ्यांनी नमूद केलं आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात वाघ, आमची, भाडे 300, वारंगुशी, बारी, पेंडशेत शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आज आम्ही दिनांक 18/3/26 आदिवासी विभाग नाशिक, आदिवासी व्यवस्थापकीय संचालक आयुक्त नाशिक येथे आणि 26-27 मध्ये जे हमीभाव देऊन भात खरेदी करावा. कारण आत्तापर्यंत साधारण भाव देत शासनाने आम्हाला 2100 रुपये, 2300 रुपये आणि 2300 रुपये असा भाव दिला. तर आज महागाई बघता आणि आदिवासी भागामध्ये होणारे अवकाळी पाऊस, नियमित होणारे अति पावसाळा आणि दुर्गम भागामध्ये पर्जन्यमान बिघडल्यानंतर होणारी भाताची नुकसान, यामध्ये आदिवासी शेतकरी सर्व मेटाकुटीस आला आहे. आणि ह्या मेटाकुटीस आलेल्या सर्व शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून यावर्षी शासनाने 4,000 ते 4,500 रुपये प्रत्येक क्विंटल हमीभाव द्यावा. आणि जो बोनस आहे तो बोनस हेक्टरी 30,000 ते 35,000 द्यावा अशी मागणी आम्ही अकोले तालुक्यातील सर्व शेतकरी मागणी करतोय, थांबतोय. धन्यवाद. जय आदिवासी, जय राघोजी, जय बिरसा.
मारुतीकडे गेले बाकी निवेदन द्या निवेदन इकडून जातो कट करा परिसरातील सर्व शेतकरी आमच्या न्याय मागण्यासाठी आमचे हक्क मागण्यासाठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडं निवेदन देण्यासाठी आमचे सर्व भागातील शेतकरी उपस्थित अनंत गाणे, भरत गाणे, मधुकर खाडे, देवीदास भागडे, रामदास लांडगे, अजित कडाळी, प्रकाश बोर्डे, समीर मुठे, विठ्ठल बावारी, दीपक भागडे, रामकृष्ण बावारी, गणपत खाडे, गणपत लक्ष्मण खाडे, रावणा खाडे, सुरेश भागडे, भंडारी करटुले सह आदिवासी भागातील सर्वच आम्ही 25 ते 30 शेतकरी या कार्यालयात येऊन माननीय सह आयुक्त यांच्याकडं निवेदन दिलं का आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या प्रमुख मागण्या आदिवासी संचालक महाराष्ट्र राज्य आदिवासी भवन नाशिक येथे आम्ही महामंडळाला ज्या 3 मागण्या दिलेल्या आहेत का अकोला तालुक्यातील जे भात उत्पादक शेतकरी आहेत ते हेक्टरी 30,000 ते 35,000 भाव मिळावा. त्यानंतर दुसरी मागणी आहे बाळ हिरड्याला 250 ते 300 रुपये हमी भाव मिळावा. आणि जी चौथी मागणी आहे आमची का महामंडळाने भात पिकाचं नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.